नमस्कार. ऊर्जा तिच्या आईला म्हणत असते, आई, माझं एक महत्वाचं काम आहे. एका ॲडव्होकेटना भेटून येते आणि मग ऊर्जा घरातून बाहेर पडते आणि थोड्या वेळानंतर दिव्या त्या घरात येते. दिव्याला पाहिल्यावर पूर्वा म्हणत असते, काय गे, काय चाललंय काय तुझं? किती वेळा सांगितलं तुला मी या ठिकाणी येत जाऊ नकोस. त्यावर दिव्या म्हणत असते, आई, आता तू माझ्याशी असं बोलणार आहेस? माहेर आहे ना हे माझं, येऊ शकत नाही का मी इथे? त्यावर लगेचच आता पूर्वा म्हणत असते, हे बघ, माहेर जरी तुझं असलं ना तरी तू ज्या पद्धतीने माझ्या विरोधात जाऊन हे लग्न केलंयस ना ते मला पटलेलं नाहीये, हे तुला चांगलंच माहितीये. त्यावर लगेचच आता दिव्या म्हणत असते, आई, सोड ना तो विषय, मी एका वेगळ्याच कामासाठी आले आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता पूर्वा म्हणत असते, कोणतं काम? त्यावर लगेचच आता दिव्या म्हणत असते, खरं तर आता पद्मा ही केस सोडून कायमची गावी जात आहे, त्यामुळे आता ऊर्जा देखील यातून मोकळी होणार आहे. त्यावर पूर्वा म्हणत असते, अच्छा, म्हणजे तुझ्या सासऱ्याने पद्माच्या हातात पैसे देऊन तिला ही केस बंद करायला भाग पाडलंय तर? त्यावर दिव्या म्हणत असते, त्याच्याशी तुझं काय घेणं देणं आहे? महत्वाचं म्हणजे मी आता जे काही सांगायला आले होते ते मी सांगितलंय, आता मी इथून निघते. त्यावर मात्र पूर्वा म्हणत असते, निघ, पण पुन्हा पुन्हा या घरात येऊ नकोस. ऊर्जाला अजिबात आवडत नाही तू इथे आलेलं. तिने जर पाहिलं ना उगाच तुझा रागराग करेल. त्यावर लगेचच आता दिव्या म्हणत असते, का का रागराग करेल? का तिच्या एकटीचंच घर आहे का? त्यावर पूर्वा चुकून बोलून जाते, लक्षात ठेव, आधीच त्या शौर्य असं बोलते आणि तेवढ्यात दिव्या म्हणत असते, शौर्य? आई, तुझ्या तोंडून अचानकपणे शौर्याचं नाव का आलं? त्यावर मात्र आता पूर्वा पूर्णपणे गोंधळलेली असते की आता हिला काय बोलू. आणि अशातच आता दिव्या पूर्वाकडून सगळं काढून घेण्याचा प्रयत्न करत असते की आई, मला सांगा, शौर्य नेमकं काय प्रकरण आहे? माझ्या दिराबद्दल तुला नेमकं काय बोलायचं होतं? त्यावर मात्र आता पूर्वाला कळत नसतं की नेमकं काय करावं. पण शेवटी दिव्याने पूर्वाच्या मागे लागून लागून तिच्याकडनं सगळं जाणून घेतलेलं असतं आणि शेवटी पूर्वा म्हणत असते, त्या शौर्याने ऊर्जाला फसवलंय. हे सगळं ऐकल्यावर आता दिव्या म्हणत असते, अच्छा, म्हणजे दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे तर? त्यावर पूर्वा दिव्याला म्हणत असते, एक गोष्ट लक्षात ठेव, याची वाच्यता कुठेही करू नकोस दिव्या. आता मात्र दिव्या मनातल्या मनात बोलत असते, काय जबरदस्त न्यूज मिळाली आहे मला. या न्यूजचा तर मला माझ्या पद्धतीने फायदा करून घेता येईल. आता तर या हर्षवर्धनला जाऊन मी सगळं काही सांगणार आणि मग त्या घरामध्ये बॉम्ब ब्लास्ट होणार आणि त्याचा फायदा फक्त आणि फक्त मलाच होणार. अशातच आता पूर्वा दिव्याच्या चेहऱ्याकडे पाहत असते आणि पूर्वा बोलू लागते, दिव्या, तुझं थोबाड पाहून तुझ्या मनात काय चाललंय ना हे नाही ओळखता येत मला, त्यामुळे तू काही गडबड नाही करणार ही अपेक्षा आहे मला. त्यावर दिव्या म्हणत असते, हो आई, मी काही गडबड करणार नाही. आणि अशातच आता दिव्या तिथून बाहेर पडत असते आणि थेट तिथून चालती पडलेली असते. इकडे आपण पाहतोय आता दिव्या तर घरातून बाहेर पडल्यानंतर ऊर्जा घरात येते आणि लगेचच आता पूर्वाला म्हणत असते, आई, तू त्यांना केला होतास फोन? त्यावर पूर्वा म्हणत असते, हो ऊर्जा, मी केला होता फोन. आता तू आवरायला घे, ते कधीही इथे येतील. त्यावर लगेचच आता ऊर्जाने साडी नेसलेली असते आणि त्यानंतर तिच्या हातात असलेला कागद ज्यावर तिने तो हिशोब करून ठेवलेला असतो तो बघत ती स्वतःशी बोलत असते, आज मी शौर्याचा हिशोब चुकता करणार आहे. इकडे आपण पाहतोय हर्षवर्धन त्याच्याच बेडरूम मध्ये बसलेला असतो आणि अचानकपणे दिव्या त्याच्या बेडरूम मध्ये शिरते. हर्षवर्धन पाहतो आणि बोलू लागतो, काय ग हे दिव्या, काय चाललंय काय तुझं? आत का आलीस तू? त्यावर हर्षवर्धनला दिव्या म्हणत असते, बाबा, अशी कमालाची न्यूज आणली आहे ना, जी ऐकल्यानंतर तुमचे पाय थरथरायला लागतील. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो,
काय म्हणायचंय तुला? तुला कधी शब्द नीट वापरता येतात की नाही? नीट बोल काय ते. त्यावर दिव्या म्हणत असते, बाबा आधी तर तुम्ही उठलात, आता बसा, कारण ज्या वेळेला तुम्हाला ही न्यूज सांगीन ना, त्यानंतर तुम्हाला धडधडायला होईल. त्यावर लगेचच आता हर्षवर्धन म्हणत असतो, आता तू बोलणार आहेस का इथून जातेस? त्यावर दिव्या म्हणत असते, बाबा मी तर जाईन सुद्धा, पण नंतर तुम्हाला कळलं ना तर खूप त्रास होईल. त्यापेक्षा तुम्ही आत्ताच ऐकाल तर बरं होईल. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव, मला शौर्यासाठी शिर्केंना भेटायला जायचंय, त्यांच्या मुलीशी बोलणं करायचंय मला. हे वाक्य ऐकल्यावर आता दिव्या म्हणत असते, बाबा पण शौर्याच्याच मनात शिर्केंची मुलगी करायचा विचार नसेल तर तुम्ही जबरदस्ती करून काय उपयोग आहे? हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतात, दिव्या काय बोलतेस ग तू? काही कळेल असं बोल. त्यावर दिव्या म्हणत असते, बाबा तुमच्या नशिबात किंवा या घराण्यात त्या 2 चाळीतल्याच मुली येणार असं काहीतरी लिहिलेलं दिसतंय. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतात, 2? अगं ऑलरेडी तू एक आहेस ना, दुसरी कोणती आणि कोणासाठी? त्यावर दिव्या म्हणत असते, कोणासाठी काय? आपल्या शौर्यासाठी. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतात, अगं पण मुलगी कोण आहे? त्यावर दिव्या म्हणत असते, असं काय करताय बाबा, मी तुम्हाला या घरात चालते ना, मग माझी बहीण नाही चालणार का? हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतात, म्हणजे तुझी ती बहीण ऊर्जा शिंदे? त्यावर दिव्या म्हणत असते, हो बाबा माझी बहीण ऊर्जा शिंदे, तिचं शौर्यावर प्रेम आहे आणि शौर्याचं तिच्यावर प्रेम आहे. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन चांगलाच गदगद गदगद हालायला लागतो आणि स्वतःशी बोलत असतो, हे काय ऐकतोय मी? आणि तेवढ्यात हर्षवर्धन म्हणत असतो, दिव्या काय बोलतेस तू? हे यात एकही वाक्य खोटं निघालं ना तर लक्षात ठेव, घरात ना बाहेर काढून टाकीन तुला. त्यावर हर्षवर्धनला दिव्या म्हणत असते, बाबा मी खोटं का सांगेन, हवं तर तुम्हाला 2 धडधडीत पुरावे देते. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन दिव्याकडे एकटक पाहत असतो. दिव्या म्हणत असते, बाबा मी आत्ताच माझ्या आईकडे जाऊन आले आणि आईकडनंच ही न्यूज मला मिळाली आहे. मला सांगा चुकीची असेल का? तुम्हीच विचार करा. त्यावर हर्षवर्धन एकदम टेन्शन मध्ये आलेला असतो. परत दिव्या पुढे म्हणत असते, बाबा आपल्या घरात आज सकाळीच घडलेला प्रकार तुमच्या लक्षात आलं नाही का? शौर्याला अचानकपणे बेशुद्धपणा का आला होता? ऐकलत ना, डॉक्टर सुद्धा म्हणाले होते की त्याला कसलं तरी टेन्शन आहे, स्ट्रेस आहे. अहो हेच ते आपल्या ऊर्जाचं. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतात, आपली ऊर्जा नाही. आणि आता माझ्या लक्षात आलंय की तू आणि तुझी ती आई दोघं मिळून माझ्या या घरामध्ये ती दुसरी चाळीतली मुलगी आणण्याचा प्रयत्न करताय. त्यावर दिव्या म्हणत असते, नाही नाही बाबा माझी तर अजिबातच इच्छा नाहीये की त्या ऊर्जाने आपल्या या घरची सून बनावं. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतात, आता तर तू फक्त बघ काय करतो मी. आणि अशातच आता हर्षवर्धन थेट घरातून बाहेर पडतात कुठेतरी जाण्यासाठी. इकडे आपण पाहतोय आता दिव्या स्वतःशी बोलत असते, मी तर मस्त आग लावली आहे, आता या आगीचा वणवा कसा होतोय ना तेच मला पाहायचं आहे. इकडे आपण पाहतोय आता ऊर्जा आणि पूर्वा बोलत असतात. ऊर्जा म्हणत असते, आई मी त्या शौर्याचा संपूर्ण हिशोब काढलाय, साधारण 27,000च्या आसपास होतोय. मी त्याला ही सगळी रक्कम आत्ताच्या आत्ता देणार आहे, त्यासाठी मी त्याला फोन केलाय. हे वाक्य ऐकल्यावर पूर्वा म्हणत असते, तुला त्याला फोन करायची काय गरज होती? आपण इतर कोणामार्फत तो हिशोब चुकता केला असताना. त्यावर पूर्वाला ऊर्जा म्हणत असते, नाही आई, जे काही हिशोब आहे ते समोरासमोर झाला पाहिजे आणि त्यानंतर मी त्याला ठणठणीत खणखणीत सांगणार आहे. यापुढे आपला कसलाही काडीचाही संबंध नसणार आहे. आता मात्र पूर्वा ऊर्जाकडे बघत बसते आणि थोड्या वेळाने आपण पाहतोय तिथे हर्षवर्धनची एंट्री होते आणि हर्षवर्धन पूर्वाच्या दारावर नॉब न करताच बाहेरून आवाज देत असतो, ए ऊर्जा शिंदे, ए पूर्वा शिंदे, बाहेर या. असं जोर जोरात ओरडणाऱ्या हर्षवर्धनला चाळीतली लोक पाहत असतात
आणि अशातच आता चाळीतले लोक जमा होतात. तेवढ्यात आपण पाहतोय आता खिडकी उघडून ऊर्जाने पाहिलेलं असतं तर बाहेर हर्षवर्धन उभा आहे. आणि अशातच आता ऊर्जा म्हणत असते, आई तो हर्षवर्धन आलाय. त्यावर मात्र पूर्वा म्हणत असते, अच्छा म्हणजे या दिव्याने सगळी गडबड केला वाटतं. त्यावर ऊर्जा म्हणत असते, कसली गडबड. त्यावर पूर्वा म्हणत असते, चल आपण आधी बाहेर जाऊया. मग दोघंही बाहेर जातात. त्यावेळेला आपण पाहतोय हर्षवर्धन तडातडा बोलू लागतो, काय गे पूर्वा, माझ्यामुळे तुझा नवरा गेला असं तांडव पिटत असतेस ना तू. मग तरीही तू तुझ्या एका मुलीला माझ्या घरची सून बनवलीस आणि पुन्हा दुसऱ्या मुलीलाही माझ्या घरची सून बनवण्याचा तुझा जो काही प्लॅन आहे ना, लक्षात ठेव, मी या जन्मात तरी पूर्ण होऊ देणार नाही. त्यामुळे तू तुझ्या मुलीचं लग्न इतर कोणाशी लाव. माझ्या मुलाबरोबर लावण्याचा प्रयत्न जरी केलास ना, तर लक्षात ठेव गाठ या हर्षवर्धनशी आहे. त्यावर मात्र पूर्वा म्हणत असते, हर्षवर्धन तुला काय वाटतं, खरंच माझ्या मनात काही असं असेल? अरे मला तर तुझी सावली सुद्धा माझ्या मुलीवर पडू द्यायची नाहीये. मग लग्न तर खूप दूरचा विषय आहे. हा शौर्य तुझा मुलगा आहे हे आम्हाला माहितीच नव्हतं. तुझ्यासारखाच खोटारडा निघाला तो. त्याने आमच्यापासून लपवून ठेवलं. जर खरंच चांगल्या वृत्तीचा असता ना, तर त्याने हे लपवलं नसतं. अरे तो चांगला कसा असेल, तूच चांगला नाहीयेस तर तो चांगला कुठून निघणार. हे सगळं ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, माझ्या मुलाला आणि मला असं खोटं पाडायचं नाही या, नाहीतर मी तुम्हा दोघांना कोर्टात खेचेन. हे वाक्य ऐकल्यावर आता ऊर्जा म्हणत असते, असाल तुम्ही मोठ्या लेवलचे चांगले वकील. अरे चांगले बोलले मी, चांगले नाहीये तुम्ही. एकदम फालतू वकील आहात. फक्त स्वतःचा फायदा करण्यासाठी कशीही केस फिरवता तुम्ही. पण लक्षात ठेवा, तुम्ही आम्हाला कोर्टात कोणत्या गुन्ह्याखाली खेचणार आहात. मी पण वकील आहे, विसरलात का तुम्ही. तुम्हाला सडेतोड उत्तर देईन आणि इथे मला कोणीही अडवू शकत नाही. हे वाक्य ऐकल्यावर मात्र हर्षवर्धनला कळून चुकलेलं असतं, इथे जास्त बोलण्यात काहीच अर्थ नाहीये. इथे दोघं म्हणजे ही आई बेटी एकदम खतरनाक आहेत. अशातच आपण पाहतोय आता दिव्याने ही जी काही भानगड करून ठेवलेली असते, त्यानंतर दिव्या कोणाशी तरी फोनवर बोलत असते आणि नेमकं कुमुदिनीने ऐकलेलं असतं की हर्षवर्धन हा आज चांगलाच तापलेला आहे आणि त्याला कळलंय शौर्य आणि ऊर्जाचं एकमेकांवर प्रेम आहे. ऍक्च्युली हे मीच सांगितलंय. हे जेव्हा कुमुदिनीने ऐकलेलं असतं, तिला कळून चुकतं की आता हर्षवर्धन हा काही शांत बसणार नाही. तो नक्कीच काही ना काही गडबड करणार आणि तो यावेळी ऊर्जाच्या घरी गेला असण्याची शक्यता जास्त आहे. लगेचच आता कुमुदिनीने इकडे तिकडे जाऊन चौकशी केलेली असते की हर्षवर्धन कुठं आहे. तर घरात कुठेही नसल्यामुळे आता कुमुदिनी मागचा पुढचा विचार न करता थेट पूर्वाच्या म्हणजेच ऊर्जाच्या घराजवळ पोहोचते आणि ऊर्जाच्या घराजवळ गोंधळ घालणाऱ्या हर्षवर्धनला लांबूनच आवाज देते, हर्षवर्धन थांब. आता मागून आलेला आवाज हा कुमुदिनीचाच आहे हे हर्षवर्धनच्या लक्षात आलेलं असतं आणि हर्षवर्धन वळतो. तेवढ्यात कुमुदिनी पुढे येते आणि म्हणत असते, काय चाललंय तुझं, काय करतोयस तू, हे काही गोष्टी कळतायत का तुला. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, आधी तर माझ्याशी अशा भाषेत बोलायचं नाही. तू माझी आई नाहीयेस आणि जर आईसारखं वागायचं असेल तर अशा पद्धतीने आरोप करू नकोस. त्यावर मात्र कुमुदिनी म्हणत असते, तुला तुझा मुलगा प्रिय आहे की नाही मला फक्त इतकं सांग. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, का नसेल, माझं जीवापाड प्रेम आहे माझ्या शौर्यावर. त्याला काही झालं तर मला चालणार नाही. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, हो ना, मग एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या मुलाचा जीव ऊर्जात आहे. जर तू ऊर्जाला काही बोललास तर लक्षात ठेव तिकडे शौर्याला त्रास होईल. हे वाक्य ऐकल्यावर मात्र हर्षवर्धन म्हणत असतो, हे सगळं ना तुम्ही सगळ्यांनी केलेलं नाटक आहे या चाळीतल्या पोरीला घरात आणण्याचं. पण लक्षात ठेवा मी हे सक्सेस होऊ देणार नाही. अशातच आता हर्षवर्धन पूर्वाला म्हणत असतो, हे पूर्वा, एक गोष्ट लक्षात ठेवा, तू तुझ्या मुलीला समजावून ठेव, माझ्या मुलाला भेटायचं नाही, नाहीतर मी तुम्हा दोघांना अशी शिक्षा करीन ना
की विचारून सोय नाही. त्यावर मात्र आता कुमुदिनीने मागचा पुढचा विचार केलेला नसतो आणि साटकन सगळ्या चाळीसमोर हर्षवर्धनचं सणसणीत असं थोबाड फोडलेलं असतं. हर्षवर्धन एकदम चाट पडतो आणि अशातच आपण पाहतोय सगळेच एकमेकांकडे पाहत असतात, कारण एवढ्या मोठ्या वकिलाचं थोबाड त्याच्याच आईने अक्षरशः पब्लिक मध्ये फोडल्यामुळे सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसलेला असतो. अशातच आपण पाहतोय हर्षवर्धन आता खूपच रागात कुमुदिनीकडे पाहत असतो, पण शेवटी तो पब्लिक प्लेस मध्ये असल्यामुळे काहीच करू शकत नसतो आणि लगेचच आता त्याने चिडलेल्या अवस्थेत तिथून काढता पाय घेतलेला असतो. लगेचच आता तो आपल्या गाडीत बसतो आणि तिथून निघून जातो. इकडे आपण पाहतोय आता कुमुदिनी ऊर्जाला म्हणत असते, ऊर्जा, पूर्वा, माफ करा. माझ्या मुलाने तुम्हाला जर दुखवलं असेल तर मी खरंच मनापासून तुम्हा दोघांची हात जोडून माफी मागते. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता कुमुदिनी तिथून निघत असताना कुमुदिनीला पूर्वा म्हणत असते, थांबा एक मिनिट, मला तुमच्याशी बोलायचंय. हे वाक्य ऐकल्यावर कुमुदिनी थांबते. ऊर्जा म्हणत असते, आई तुला काय बोलायचं यांच्याशी? त्यावर पूर्वा म्हणत असते, थांब, मगाशी तू ऍडव्होकेट तुमनेंना भेटायला बाहेर गेली होतीस ना, त्यावेळी या घरी आल्या होत्या. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, काय? त्यावर पूर्वा म्हणत असते, हो, आणि मला तुला शौर्याला भेटण्यासाठी गळ घालत होत्या. काय म्हणत होत्या? शौर्याची तब्येत खूप क्रिटिकल आहे, शौर्याला वाचवायला हवं, असं तसं, म्हणजे खोट नाटक तयार करत होत्या. हे वाक्य ऐकल्यावर आता कुमुदिनी म्हणत असते, नाही पूर्वा, नाही, मी खोटं अजिबातच बोलत नव्हते. त्यावर मात्र आता पूर्वा म्हणत असते, म्हणजे खोटं बोलत नव्हते याचा अर्थ आता तुमचा शौर्य ओके आहे का? हे वाक्य ऐकल्यावर आता थेट कुमुदिनी म्हणत असते, हो, माझा शौर्य आता ओके आहे, ते पण फक्त ऊर्जामुळे. हे वाक्य ऐकल्यावर आता पूर्वा ऊर्जाकडे पाहत असते. पूर्वाला असं वाटत असतं की बहुतेक ऊर्जा शौर्याला भेटायला गेली होती की काय. आणि अशातच आता पूर्वा म्हणत असते, काय ग ऊर्जा, मगाशी तू ऍडव्होकेट तुमनेंना भेटायला गेली होतीस ना, का शौर्याला भेटायला गेली होतीस त्या जहागीरदारांच्या घरात? हे वाक्य ऐकल्यावर आता ऊर्जा म्हणत असते, आई हे असं काय बोलतेस तू? अगं मी ऍडव्होकेट तुमनेंनाच भेटायला गेली होती, मी त्या शौर्य जहागीरदाराला भेटायला का जाईन? त्यावर मात्र आता पूर्वा लगेचच बोलत असते, तुम्ही जे काही बोलताय ना ते चुकीचं बोलताय. माझी ऊर्जा तुमच्या शौर्याला भेटायला आलीच नव्हती, मग माझ्या ऊर्जाने त्याला कसं काय बरं केलं? त्यावर मात्र कुमुदिनी म्हणत असते, हेच तर तुम्हा दोघांना सांगून पटणार नाही, पण सांगते. कुमुदिनी म्हणत असते, मागे होळीमध्ये शौर्याला या ऊर्जाने इथे बोलवलं होतं आणि त्यावेळी शौर्याच्या समोर तुझ्या ऊर्जाने जे काही गाणं गायलं होतं ना, फुलले रे क्षण माझे फुलले रे, ते गाणं शौर्याने रेकॉर्ड केलं होतं. आणि ते गाणं शौर्य जेव्हा त्याला कोणत्याही प्रकारचा स्ट्रेस असायचा तेव्हा तो ऐकतो आणि ते ऐकल्यानंतर त्याला बरं वाटतं, रिलॅक्स फील होतं. आणि मग हे माझ्या लक्षात आलं आणि त्याच्याच मोबाईल मधलं ऊर्जाचं ते गाणं मी त्याच्या कानाजवळ प्ले केलं. 10-12 तास बेशुद्ध असलेला शौर्य, डॉक्टरांनी सुद्धा हात टेकले होते, हॉस्पिटलला ऍडमिट करायची वेळ आली होती, पण ते गाणं शेवटच्या क्षणी शौर्याच्या कानावर वाजवलं मी आणि त्यानंतर त्याला थोड्याच वेळात शुद्ध आली. हे सगळं ऐकल्यावर आता ऊर्जा देखील एकदम अवाक होते. ऊर्जाच्या मनातही आता शौर्याबद्दल थोडंफार आपुलकी वाटलेली असते की खरंच शौर्य खरंच वाईट आहे का, की शौर्य सगळ्या ह्याच्यामध्ये गुरफटला गेला आहे जशी मी गुरफटली गेली आहे. आणि अशातच आता पूर्वा म्हणत असते, ऊर्जा यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नको हा, कारण ही जहागीरदार फॅमिली एक नंबरची लबाड, थोतांड आणि डबल गेम खेळणारी आहे. त्यावर मात्र कुमुदिनी म्हणत असते, पूर्वा तुला जे काही म्हणायचे तू म्हण, तुला अधिकार आहे तो, कारण माझ्या शौर्याकडून काहीतरी चूक झाली असं तुला वाटतंय ना, पण लक्षात ठेव
शौर्याने शेवटपर्यंत ओळख का सांगितली नाही त्याचं कारण समजून घे. कारण त्याला ऊर्जाला गमवायचं नव्हतं. ऊर्जाच्या मनात आपली जागा बनवायची होती. त्याने ती बनवली, पण त्याचा जो मार्ग होता तो चुकीचा होता. पण माझा शौर्य तुझ्या ऊर्जावर जीवापाड प्रेम करतो. तुझ्या ऊर्जाने गायलेलं गाणं जेव्हा त्याच्या कानावर ऐकायला आलं त्यानंतरच तो शुद्धीवर आलाय. हे सगळं ऐकल्यावर आता ऊर्जा देखील आतून मनातल्या मनात हललेली असते. अशातच आपण पाहतोय आता कुमुदिनी म्हणत असते, चला आता मी येते. त्यावर पूर्वा म्हणत असते, काय म्हणालात तुम्ही? येते? नका येऊ इकडे. मी तुम्हाला आधीच सांगितलंय, इकडे प्लीज येऊ नका. माझ्या मुलीला तुमच्या कोणत्याही प्रकारचा त्रास नकोय मला. आणि अशातच आता कुमुदिनी म्हणत असते, एक गोष्ट लक्षात ठेव पूर्वा, तुझ्या मुलीला कोणत्याच प्रकारचा त्रास होणार नाही. आधीच तुझी एक मुलगी माझ्याकडे आनंदाने सुखाने नांदते. सांग मला, तिचा कधी तुला फोन आलाय की आई यांच्याकडे मला अशा प्रकारचा त्रास होतोय? सांग ना. त्यावर मात्र पूर्वा निरुत्तर झालेली असते. इकडे आपण पाहतोय हर्षवर्धनचा आता रागाचा पारा खूपच चढलेला असतो. त्याच्या अंगाचा तिळपापड झालेला असतो. कारण भर चौकात भर चाळीत पब्लिक समोर कुमुदिनीने त्याच्यावर हात उचललेला असतो. त्याचं थोबाड फोडलेलं असतं. अशातच आपण पाहतोय हर्षवर्धनला त्याची बायको म्हणत असते, काय झालंय? तुम्ही एवढे रागात का आहात? त्यावर लगेचच आपण पाहतोय तिथे दिव्या आलेली असते आणि दिव्याला थोडाफार अंदाज आलेला असतो. दिव्या म्हणत असते, आई यावेळी ना तुम्ही बाबांशी नाही बोललात ना तर खूप चांगलं होईल. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट दिव्याची सासू म्हणत असते, काय ग, माझ्या नवऱ्याशी कधी आणि काय बोलायचं आता हे तू मला सांगणार? त्यावर मात्र आता दिव्या म्हणत असते, राहिलं तुम्हाला जर माझं ऐकायचं नसेल तर नका ऐकू. मी काय तुमच्यावर जबरदस्ती नाही करणार आहे. आणि अशातच आता कुमुदिनीची एंट्री घरात होते आणि हर्षवर्धन लगेचच तिला दारात म्हणत असतो, आत पाय ठेवायचा नाही. हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धनची बायको म्हणत असते, अहो असं काय करताय? आई साहेबांना तुम्ही घराबाहेर का थांबवताय? त्यावर मात्र हर्षवर्धन म्हणत असतो, या बाईने आज सगळ्यांसमोर पब्लिक प्लेस मध्ये माझ्या थोबाडात मारली. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता हर्षवर्धनची बायको एकदमच अवाक होते. पण दिव्याला मात्र जास्त मजा आलेली असते. ती म्हणत असते, अरे वा, म्हणजे या गोष्टीचा व्हिडिओ माझ्या चाळीतल्या कुणीतरी व्यक्तीने केलाच असेल आणि तो व्हिडिओ जर माझ्या हाती लागला तर निश्चितच त्या व्हिडिओच्या बदल्यात या हर्षवर्धन कडून किंवा इतर मीडियाकडून मला चांगलाच पैसा मिळू शकतो. आणि अशातच आपण पाहतोय दिव्या लगेचच पूर्वाला फोन करते. पूर्वा मात्र दिव्याचा फोन उचलत नाही आणि मग दिव्याने चाळीतील एका व्यक्तीला फोन केलेला असतो आणि असं म्हटलेलं असतं, काय रे जयेश, कसा आहेस तू? त्यावर तो जयेश म्हणत असतो, दिव्याताई. त्यावर लगेचच आता दिव्या म्हणत असते, हो दिव्याताई बोलते. काय रे मगाशी चाळीमध्ये काय गडबड झाली? त्यावर तो जयेश म्हणत असतो, अगं ताई, ते हर्षवर्धन सर नाही का, त्यांना त्यांच्याच आईने सणसणीत अशी थोबाडीत दिली. त्यावर दिव्या म्हणत असते, ते सगळं मला माहिती आहे, पण त्याचा व्हिडिओ वगैरे कोणी काढला असेल का, फोटो वगैरे काय? त्यावर जय म्हणत असतो, हो मी बघतो, कुणीतरी काढला असेल, मी सांगतो नंतर तुला, नाहीतर पाठवतो सरळ. त्यावर दिव्या म्हणत असते, हो पाठव. आणि अशातच आता थेट इकडे कुमुदिनीला दारातच उभं केलेलं असतं हर्षवर्धनने. पण हर्षवर्धनच्या बायकोने आता हर्षवर्धनला समजवण्याचा प्रयत्न केलेला असतो. पण हर्षवर्धन काही केल्या स्वतःच्या बायकोचंही ऐकायला तयार नसतो आणि तो म्हणत असतो, आता यापुढे या घरात तुम्ही पाऊल ठेवायचं नाही. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता मागून आलेला शौर्य म्हणत असतो, डॅड काय बोलताय तुम्ही हे, आणि कोणाला बोलताय? हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन गोंधळतो. तो मनातल्या मनात म्हणत असतो, या शौर्यावर तर माझ्या या कुमुदिनीचा जास्त जीव आहे. आता तर हिला बाहेर काढलं तर हा शौर्य माझ्या विरोधात जाईल. आणि अशातच आपण पाहतोय लगेचच हर्षवर्धन म्हणत असतो, अरे कोणाला नाही, तुझा बेडरूम मध्ये आराम कर. आणि अशातच आपण पाहतोय हर्षवर्धनने स्वतःच्या बायकोला
इशारा केलेला असतो, घे तिला आतमध्ये. आणि अशातच आपण पाहतोय हर्षवर्धन शौर्याला हाताला धरून बेडरूम मध्ये नेत असतो आणि इकडे हर्षवर्धनच्या बायकोने कुमुदिनीला प्रेमाने आत घेतलेलं असतं की आईसाहेब या, यांचं बोलणं मनावर घेऊ नका. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, आज हर्षवर्धन चिडलाय ते काही चुकीचं नाहीये, पण हर्षवर्धनने खूप मोठा घोळ करून ठेवला असता, तो होता कामा नये, म्हणून माझा चुकून त्याच्यावर हात उठला. हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धनच्या बायकोने विचारलेलं असतं, एक्झॅक्ट काय झालंय मला कळेल का? आणि मग कुमुदिनीने घडलेला सगळा प्रकार सांगितलेला असतो. आणि मग हर्षवर्धनची बायको म्हणत असते, अच्छा, म्हणजे त्या ऊर्जावर शौर्याचं प्रेम आहे तर म्हणून परवा शौर्य एवढ्या टेन्शन मध्ये होता आणि काल बेशुद्ध पडला. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, हो, आणि माझा तोच प्रयत्न आहे की शौर्याच्या मनासारखं व्हावं. आता तू त्याची आई आहेस, बघ काय तो विचार कर. हे वाक्य ऐकल्यावर आता कुमुदिनीच्या समोर असलेली हर्षवर्धनची बायको चांगलीच गोंधळलेली असते, कारण तिला माहिती आहे आपला नवरा काही केल्या या गोष्टीसाठी तयार होणार नाही. मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला? इथे तर हर्षवर्धन त्या ऊर्जा शिंदेच्या विरोधात आहे, पण आपल्या मुलावर त्याचं जीवापाड प्रेम आहे. आपल्या मुलासाठी तो स्वतःचा इगो बाजूला ठेवून ऊर्जाच्या आईकडे ऊर्जाचा हात मागण्यासाठी जाईल का? किंवा कुमुदिनीला यापुढे तो उलट सुलट बोलणार नाही? काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.